दिवाळीचा फराळ वाटण्यासाठी ऊसतोड कामगार लोकांच्या वस्तीवरती आलो होतो. तेथील लहान लहान मुले इकडे तिकडे फिरत होती. त्यांना थांबवलं आणि दिवाळी दिली. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहण्यासारखे होते. नमस्कार. दिवाळी आत्ताच दिवाळीचा सण झालेला आहे. दिवाळीच्या सणामध्ये महाराष्ट्रभर भारतभर आनंदात साजरा सण झाला. सर्वांनी नवीन कपडे घेतली. प्रत्येक घरामध्ये दिवाळी साजरी केली. घराघरामधून लाडू असतील, करंजी असतील, चिवडा असेल, असे वेगवेगळे पदार्थ बनवण्यात आले आणि घरोघरी आनंदामध्ये दिवाळी साजरी करण्यात आली. मात्र समाजामधील असे काही घटक असतात की त्या घटकांना दिवाळी म्हणजे काय, दिवाळी कशी साजरी करतात याविषयी पूर्ण कल्पना नसते. कारण की त्यांचं जे जीवन असतं ते जीवनामध्ये सतत पैशाची कमतरता, आर्थिक अडचण, त्याचबरोबर संसार परपंच कसं चालवायचा याची अडचण, म्हणून आलेला दिवस सारखाच दिवाळी याच्यामध्ये कशी साजरी करायची हे ह्यांच्या पुढे मोठा प्रश्न असतो. मात्र आपण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून जो काही असा समाजातील असे काही घटक आहेत की ज्यांच्या मुलांना दिवाळीचे फराळ मिळलेलं नाहीये, दिवाळीचे लाडू असतील, करंजी असतील, याची जी काही गोडी आहे ही गोडी ह्यांना चाकाय मिळलेली नाहीये, अशा लोकांपर्यंत, अशा मुलांपर्यंत आपण आज दिवाळीचं फराळ वाटप करण्यासाठी आलेलो आहोत. तर मी असं आवाहन करतो की समाजातील ज्यांच्याकडे थोडंसं आहे अशा लोकांनी, समाजामध्ये ज्या लोकांकडे काहीच नाहीये, ज्यांच्याकडे संध्याकाळच्या जेवणाची भ्रांत आहे, अशा लोकांना आपण जर दिवाळी दिली तर नक्कीच आपली दिवाळी चांगल्या प्रकारे आनंदात साजरी झाली असं मी समजू शकतो. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आज या ठिकाणी दिवाळीचा जो काही फराळ असेल, फुल नाही फुलाची पाकळी, जी काय आम्ही वाढीव दिवाळी केली ती वाढीव दिवाळी घेऊन आम्ही या ठिकाणी आज वाटायला आलेलो आहोत. तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया. तर तुम्हाला तुमचे नाव सांगा, तुमचं गाव सांगा, कुठून आलाय तुम्ही सांगा. आणि का बोला तुम्ही. भैयासाहेब नामदेव चव्हाण, मुक्काम पोस्ट पिंपरखेड, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. आम्ही नांदगाव तालुका ऊसतोड कामाला आलोय. दिवाळी केली का साजरी घरी? दिवाळी केली एवढी थोडी बरी थोडी करते. काय भत्ता बित्ता करून घातला, करंज्या करून तरी ऊसतोड कामगार म्हणून फिरावं लागतंय. बाबा या ऊसतोड कामगार म्हणून फिरावं लागतंय मुलांना. आता बारीक बारीक लेकर तिला काय. आता किती दिवस मुक्काम इकडे तुमचा? आता 6 महिने इकडेच. आता कारखाना बंद होतो. कारखाना बंद होतो तेव्हा कारखाना बंद होईल, तेव्हाच आमची सुट्टी होईल. मग मुलं आता तुमचे जे लहान लहान मुलं आपण बघितली त्यांचं कसं काय मग आता शिक्षणाचं ह्याचं? शिक्षण बिक्षण जर तिथे काय शिक्षण, आता पाचटीमध्ये लोळत ते काय शिक्षण त्यांना. मोठी होऊन कसं काय मग मुलं ही तुमच्याकडेच होणार की? मग ते थोडी मोठी झाली की शाळेत टाकून देतो. शिकवाय पाहिजे पोरांना. या तुम्ही पण इकडे काहीतरी बोला. तुम्ही सुद्धा नाव सांगा तुमचं. इकडे काही दिवाळी साजरी म्हणजे आपले आदिवासी लोक आहे ना, ते म्हणजे आपली फास्ट येत नाही, आपल्याला मराठी फास्ट येते ना, एवढं पिट नाही आम्ही. बोला की बोला तुम्ही तुमचं गाव सांगा. काय ते ताराबाचे ते सडा नाशिक तालुका एवढं बघ. कस काय म्हणजे आता इथे किती दिवस राहणार? आता आम्ही 7 दिवस राहील. 6 महिने इथंच आता. तेच म्हटलं तुम्हाला थोडीशी दिवाळी द्यावं. दिवाळी खा सगळ्यांनी मिळून. बाबा या तुम्ही पण काय सांगचाल? बोला काहीतरी. आता मंगळवेढा तालुका, सोलापूर जिल्हा, बरमुखुरी गाव, फलटण कारखान्याला उसाला आलो आम्ही. तर उसाला येऊन लेकर बाळ आपल्याला जगवायचं काही नियोजन.
उचल. खाली बसतोय. मोठे पडले नाही म्हणून एवढे ऊन पकडला नाही एवढी किती राहिले ते सरकार एवढी त्या पोरीला शेवट झालेच तिला इकडे घ्या. वाजव की एकदा वाजव. वाजव एकदा रडतंय ते. रडतंय. वाजव एकदा. वजा रे आणतो का वजा वजा